की एखादी जमीन जर व्यावसायिक क्षेत्राकरता राखीव आहे, डीपीमध्ये, UDCPR मध्ये, रिजनल प्लॅनमध्ये, एखादी जमीन रेसिडेन्शियल बेल्ट करता राखीव आहे, एखादी जमीन इंडस्ट्रियल बेल्ट करता राखीव आहे, जर त्या ठिकाणी रिझर्वेशनच राखीव रेसिडेन्शियल आहे, रिझर्वेशन औद्योगिक आहे, रिझर्वेशन जर व्यावसायिक आहे, त्या जमिनीचा पुन्हा येणे करायची गरज काय? त्या जमिनीवर पुन्हा सनद घेण्याची गरज काय? आणि म्हणून देवेंद्र फडणवीसजींनी मला सूचना दिली होती, काही करून येणे रद्द करायचा, काही करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी सनद रद्द करायची. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की महसूल मंत्री म्हणून मला हा निर्णय घेण्याचा एक योग आला आणि आता राज्यामध्ये येणे करण्याकरता, सनद घेण्याकरता कुठल्याही तहसीलदारकडे, कुठल्याही प्रांताकडे, कलेक्टरकडे जाण्याची गरज नाही. एखादं रहिवासी बांधकाम करायचं असेल, रहिवासी बेल्ट असेल, जी इमारत ते बांधणार असेल, त्याचा जो प्लॅनिंग ऑफिसर आहे, कॉर्पोरेशन आहे, महानगरपालिका आहे, महानगरपालिकेमध्ये त्यांनी त्या येणे जमिनीकरता जो लागणारा प्रीमियम आहे तो प्रीमियम ऑनलाईन भरायचा BMS पोर्टलवर. 10,000 स्क्वेअर फीट जर जागा रेग्युलाइज करायची असेल तर 0.10% ओनली, रेडी रेकनरच्या 0.10%. दुसरं, जर आपण 40,000 स्क्वेअर मीटर पर्यंत म्हणजे 1 एकरपर्यंत जर तुम्हाला करायचं असेल तर 0.25% ओनली. आणि 1 एकरच्या पुढे किती जागा तुम्ही रेग्युलाइज करा, तुम्हाला 0.15%, 50%, 0.50% एवढं जरी तुम्ही ऑनलाईन प्रीमियम भरलं तरी तुम्हाला डायरेक्ट येणे हा तुमच्या पोर्टलवर दिसेल, सर्व जमीन तुम्हाला येणे झालेली दिसेल. आणि त्यामुळे आता येण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. एक मोठा क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने घेतला.